यूट्यूब परिवार शुभ दिवस. आजच्या लेखात आपलं मनपूर्वक स्वागत. आज अशा एका दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत जो प्रत्येक भारतीयांच्या हृदयात अभिमान, कृतज्ञता आणि देशप्रेमाची भावना जागवतो. तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट, भारताचा स्वातंत्र्य दिन. 15 ऑगस्ट हा केवळ 3 दशकेतील एक दिवस नाही. हा दिवस आहे त्यागाचा, संघर्षाचा, बलिदानाचा, देशभक्तीचा आणि स्वातंत्र्याच्या अमूल्य भावनेचा. आपल्या पूर्वजांनी अनेक वर्ष परकीय सत्तेविरुद्ध संघर्ष केला. असंख्य न्यायात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या आयुष्याचा त्याग केला आणि त्यातून आपल्याला स्वतंत्र भारत मिळाला. कितीतरी लोकांची स्वातंत्र्यासाठी आयुष्य बर्बाद झाले. आपण शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकात वाचले आहे. स्वातंत्र्य सेनानी कितीतरी परिश्रम घेतले. त्यांचे उपकार आपण विसरू शकत नाही. आज आपण मोकळ्या हवेत श्वास घेतो, आपल्या मनातील विचार व्यक्त करतो, आपल्या भाषेत बोलतो, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगतो आणि आपल्या देशाचे भविष्य घडवण्याचे स्वप्न पाहतो. पण या स्वातंत्र्यामागे असंख्य लोकांचे कष्ट आणि बलिदान आहे. हे आपण कधीही विसरता कामा नये. स्वातंत्र्याची भारताच्या स्वातंत्र्याची कहाणी खूप मोठी आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रभावापासून सुरू झालेली परकीय सत्ता पुढे भारताच्या मोठ्या भागावर पसरली. भारतीय जनतेला अनेक प्रकारच्या अन्यायाला सामोरे जावे लागले होते. शेतकरी, कामगार, सामान्य नागरिक, व्यापारी, विद्यार्थी समाजातील अनेक घटकांनी या अन्यायाचा अनुभव घेतला. हळूहळू लोकांच्या मनात स्वातंत्र्याची जाणीव जागी झाली. 1857चा उठाव हा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. त्यानंतर स्वातंत्र्याची भावना अधिक व्यापक होत गेली. पुढील काळात अनेक नेते आणि क्रांतिकारकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने जनतेला एकत्र केले. असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग आणि भारत छोडो आंदोलन यासारख्या चळवळींनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध जन आंदोलन उभे केले. लोकमान्य टिळकांनी जनतेमध्ये स्वराज्याची भावना जागवली. लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल, गोपाळ कृष्ण गोखले, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद आणि असंख्य न्यायात अज्ञात व्यक्तींनी स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. महत्त्वाचे म्हणजे स्वातंत्र्याची ही लढाई कोणत्याही एका व्यक्तीची नव्हती, ती संपूर्ण भारताची लढाई होती. 15 ऑगस्ट 1947 ऐतिहासिक दिवस. अनेक वर्षाच्या संघर्षानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 लागू झाला आणि ब्रिटिश सत्तेचा भारतावरील राजकीय अधिकार संपुष्टात आला. तो क्षण भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या क्षणांपैकी एक होता. दिल्लीतील लाल किल्ल्यावर स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकला आणि स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारताने नव्या प्रवासाला सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. 15 ऑगस्ट आठवण करून देतो, तिरंगा आपल्या अभिमानाचे प्रतीक. राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि देशाचा सन्मान आपल्या दैनिक आचरणातूनही दिसला पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय? स्वातंत्र्य म्हणजे मनाला वाटेल ते करणे नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे आपल्या अधिकाराची जाणीव असणे. आपल्याला आपल्या आवडीचे शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, पण शिक्षणाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करण्याची जबाबदारी आहे. आपल्याला आपल्या मताचा अधिकार आहे, पण इतरांच्या मतांचा आदर करण्याची संस्कृती असली पाहिजे. म्हणून खरे स्वातंत्र्य हे जबाबदारीसोबत येते. आजची पिढी जबाबदारी आजच्या तरुण पिढीसमोर भारताला पुढे नेण्याची मोठी संधी आहे. आजचा विद्यार्थी उद्याचा डॉक्टर, अभियंता, शिक्षक, शास्त्रज्ञ, शेतकरी, उद्योजक, प्रशासकीय अधिकारी, सैनिक, कलाकार किंवा समाजसेवक होऊ शकतो. देशाच्या प्रगतीमध्ये प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची आहे. देशप्रेम म्हणजे फक्त घोषणा देणे नाही, प्रामाणिकपणे अभ्यास करणे, आपल्या कामाशी प्रामाणिक राहणे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे, निसर्गाचे संरक्षण करणे, नियमांचे पालन करणे, गरजू व्यक्तीला मदत करणे. देशप्रेम म्हणजे जात, धर्म, भाषा, प्रांत यांच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशाच्या संविधानाचा आणि लोकशाहीचा मूल्याचा आदर करणे. शेतकरी आणि जवान देशाचे आधारस्तंभ. भारताच्या प्रगतीमध्ये शेतकऱ्यांचे योगदान अतिशय मोठे आहे. आपल्या ताटात अन्न येण्यासाठी शेतकरी दिवसरात्र मेहनत करतो. उन्हाळा असो किंवा पाऊस असो किंवा थंडी, तो आपल्या शेतात राबत असतो. दुसरीकडे देशाच्या सीमांचे रक्षण करणारे जवान आपल्या सुरक्षेसाठी
कठीण परिस्थितीत कर्तव्य बजावतात. म्हणूनच भारताचा नागरिक म्हणून आपण शेतकरी आणि जवान यांच्या योगदानाचा आदर केला पाहिजे. स्वच्छ आणि सुंदर भारत. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण देशभक्तीची गाणी ऐकतो, ध्वजारोहण करतो आणि भाषणे ऐकतो. पण खरा प्रश्न असा आहे, आपण आपल्या देशासाठी रोज काय करतो? आपण रस्त्यावर कचरा टाकत नाही का? पाण्याची नासाडी करत नाही ना? वीज वाया घालवत नाही ना? सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत नाही ना? वाहतुकीचे नियम पाळतो का? या छोट्या गोष्टींमधूनही देशसेवा करता येते. देश मोठा होण्यासाठी केवळ मोठ्या योजना पुरेशा नसतात. प्रत्येक नागरिकाची छोटी छोटी जबाबदारी महत्त्वाची असते. एकतेतच भारताची शक्ती. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशात अनेक भाषा आहेत, अनेक संस्कृती आहेत, अनेक परंपरा आहेत, अनेक जीवनपद्धती आहेत. तरी आपण सर्वजण भारतीय आहोत. हीच भारताची खरी ताकद आहे. आपण वेगवेगळे असलो तरी आपल्या देशाबद्दलची भावना एक आहे. म्हणूनच आपल्याला एकमेकांमध्ये भेद निर्माण करणाऱ्या गोष्टीपेक्षा एकता, बंधुभाव आणि माणुसकी वाढणाऱ्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे. स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान विसरू नका. आज आपण स्वतंत्र आहोत. आपल्याला अनेक सुविधा उपलब्ध आहेत. आपण शिक्षण घेऊ शकतो, आपल्या आवडीनुसार करिअर निवडू शकतो आणि आपल्या भविष्याची स्वप्ने पाहू शकतो. पण ही परिस्थिती सहज मिळालेली नाही. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी तुरुंगवास भोगला. अनेकांनी आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशासाठी संघर्ष केला. अनेकांनी आपल्या आयुष्याची पर्वा केली नाही. त्यामुळे 15 ऑगस्टच्या दिवशी आपण त्यांचे स्मरण केले पाहिजे. त्यांच्या बलिदानातूनच प्रेरणा घेतली पाहिजे. त्यांनी आपल्यासाठी स्वातंत्र्य मिळवून दिले. आता या स्वातंत्र्याचे रक्षण करणे आणि देशाला प्रगत बनवणे ही आपली जबाबदारी आहे. विकसित भारताचे स्वप्न प्रत्येकाने पाहावे. पण अजून अनेक आव्हाने आपल्यासमोर आहेत. गरिबी, बेरोजगारी, अशिक्षण, प्रदूषण, पाणीटंचाई, सामाजिक विषमता आणि भ्रष्टाचार यांसारख्या समस्यावर मात करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने योगदान देणे आवश्यक आहे. आपल्याला असा भारत घडवायचा आहे जिथे प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळेल, प्रत्येक तरुणाला संधी मिळेल, शेतकऱ्याला योग्य सन्मान मिळेल, महिला सुरक्षित आणि समान संधी मिळतील, पर्यावरणाचे संरक्षण केले जाईल आणि जिथे माणुसकी सर्वात मोठे मूल्य असेल. त्यासाठी संघर्ष करावा लागतो. आपण शिक्षणाला महत्त्व दिले तर देशाची बौद्धिक ताकद वाढेल. आपण पर्यावरण जपले तर भविष्यातील पिढ्यांना चांगला देश मिळेल. आपण माणुसकी जपली तर समाज अधिक सुंदर बनेल. चला आज एक संकल्प करूया. या स्वातंत्र्यदिनी आपण फक्त ध्वजाला सलाम करू नये, तर देशासाठी एक छोटासा मी माझ्या देशाचा सन्मान करेन, मी संविधानाचा आदर करेन, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखेन, पाणी आणि वीज वाचवेन, पर्यावरणाचे संरक्षण करेन, प्रत्येक व्यक्तीशी माणुसकीने वागेन, मी माझ्या शिक्षणाचा आणि कौशल्याचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी करेन. अफवा आणि द्वेष पसरण्याऐवजी सत्य आणि बंधुभावाला महत्त्व देऊया. आणि सर्वात महत्त्वाचे, मी माझ्या भारताला अधिक सुंदर, स्वच्छ, सक्षम, शिक्षित आणि प्रगत बनवण्यासाठी आपल्या परीने योगदान द्यावे. 15 ऑगस्टचा तिरंगा जेव्हा आकाशात डौलाने फडकतो तेव्हा त्याच्याकडे फक्त एक ध्वज म्हणून पाहू नका. त्या तिरंग्यामध्ये असंख्य स्वप्ने आहेत, त्यागाची आठवण आहे, बलिदानाची कहाणी आहे, स्वातंत्र्याची किंमत आहे आणि भारताच्या उज्ज्वल भविष्याची आशा आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्या स्वतंत्र भारत दिला. आता आपल्या हातात आहे हा भारत अधिक सुंदर बनवण्याची, अधिक सामर्थ्यवान बनवण्याची जबाबदारी. देशप्रेम फक्त 15 ऑगस्टच्या दिवशी जागे होऊ नये. देशप्रेम आपल्या विचारात असावे, आपल्या कृतीत असावे, आपल्या कर्तव्यात असावे, आपल्या माणुसकीत असावे. कारण देशासाठी केलेले प्रत्येक प्रामाणिक काम हीच खरी देशसेवा आहे. बघा, पटतंय का? नक्की विचार करा. चला, या स्वातंत्र्यदिनी आपण सर्वजण अभिमानाने म्हणूया, वंदे मातरम, भारत माता की जय, जय हिंद, जय भारत. आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा लेख आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपले अभिप्राय कमेंटमध्ये लिहा.